पेंट आणि टायर कंपन्यांचे शेअर्स जसे की एशियन पेंट आहे, त्यानंतर MRF, त्यानंतर अपोलो टायर्स यांसारख्या शेअरमध्ये आपल्याला आज 9% आसपास वाढ होताना पाहायला मिळाली. त्याचं मुख्य कारण म्हणजे ऑइलच्या प्राईस ज्या आहेत मित्रांनो त्या 15% घसरलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला या स्टॉकमध्ये एवढी मोठी वाढ होताना पाहायला मिळते. आता नेमकं घडलं काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांनी असे सांगितले आहे की अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये 2 हप्त्यांचा सीज फायर ठरला आहे, म्हणजेच युद्धविराम झालेला आहे. तसेच इराणने त्याचा स्टेट ऑफ हॉर्मुझ जो आहे तो खुला केला आहे, म्हणजे जे तेल वाहतूक करण्याचा जो मार्ग होता तो चालू केलेला आहे, खुला केलेला आहे. तसेच ट्रम्पने हे देखील सांगितलं आहे की इराणकडून त्यांना 10 मुद्द्यांचा प्रस्ताव मिळालेला आहे आणि पुढील चर्चेसाठी या प्रस्तावाचा आधार घेतला जाणार आहे. तशा प्रकारची न्यूज आली मित्रांनो, ज्यामुळे या संबंधातले जे स्टॉक होते त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ होताना आज मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. आता समजा या स्टॉकमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर फक्त एवढ्या गोष्टीवरती अवलंबून राहून चालणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे आपण काय करतो, आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती याचा अनालिसिस करतो. तर यापैकी एशियन पेंट हा स्टॉक आपण सिलेक्ट केलेला आहे आणि पुढे आपण त्यावरती सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तर जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो, जेथे आपण स्टॉक मार्केट संदर्भात ज्या काही न्यूज असतात, अपडेट्स असतात त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करतो, जेणेकरून आपला जो मराठी गुंतवणूकदार आहे, ट्रेडर आहे, त्यांच्या मनामध्ये असणारे स्टॉक संदर्भातले डाऊट्स आपण या व्हिडिओवर पूर्णपणे क्लिअर करत असतो. तर मित्रांनो, आपले 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत त्यातला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटल्स. त्याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला समजतं. त्यानंतर सेकंड म्हणजे व्हॅल्युएशन, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजायला मदत होते. त्यानंतर तिसरं म्हणजे फायनान्शियल, त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, म्हणजेच त्याच्यामध्ये कंपनीला रेव्हेन्यू कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट बरोबर होतोय का, ती माहिती आपल्याला त्यातनं कळते. त्यानंतर चौथं म्हणजे चार्ट. आता चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, त्यानंतर पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर याच्यामध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसलेच असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळतील. आणि याच्यामध्ये 1 ते 10ची रेटिंगसुद्धा आपण देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर यातला सगळ्यात पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. आता याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवलं आहे ते आपल्याला समजतं. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 25.7 पाहायला मिळतोय, त्यामुळे पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट कमवला ते आपल्याला समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 20.6 पाहायला मिळतोय, त्यामुळे देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 0.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 0.18 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 6 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला जवळजवळ 31.4 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. आता याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्याला समजते. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 19.1 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी. आता याच्यामध्ये कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ना ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 4च पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो, म्हणजेच कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये काय शिल्लक राहते का ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळते, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोअर. आता याच्यामध्ये आपल्याला समजते की कंपनी फायनान्शियली ओके आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. आता फायनान्शियली ओके म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काहीशे पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोअर काढला जातो, ज्याला झेड स्कोअर असं नाव देण्यात आलेलं आहे. तो रेशो आपल्याला 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 14.5 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे 9 आहे ते म्हणजे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे. आता इथेच आपण पाहायला गेलं तर टोटल प्रमोटर्सकडे होल्डिंग आहे 52.63 आणि त्यातील 4.53% होल्डिंगवरती त्यांनी कर्ज घेतलेलं आहे, त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातोय. आता पुढचं त्यामध्ये CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपला 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते जर आपण पाहायला गेलं तर 7.81 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय.
आता ओव्हरऑल जर आपण रेटिंग बघितली याची तर 8ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक ग्रीन झोनमध्ये गेलेला आहे. आता म्हणजेच काय, तर इथे स्टॉक आपल्याला फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळते. आता हे झाले फंडामेंटल्स. आता आपण व्हॅल्युएशन पाहून घेऊया. व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पीई पाहायला मिळतो 37.4 आणि स्टॉकचा पीई इथं आहे 55.5. पीई इथं थोडासा आपला जास्त पाहायला मिळतोय. त्यानंतर इबिट्टा 35च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिट्टा इथे आपल्याला 32 पाहायला मिळतो. इबिट्टा चांगला आहे. पेग रेशो 2च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथे 6.61 आहे. पेग आपल्याला इथं जास्त पाहायला मिळतोय. पीबी रेशो 15 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि पीबी रेशो इथं 11.6 पाहायला मिळतोय. पीबी रेशो चांगला पाहायला मिळतोय, परंतु पी जास्त आहे आणि पेग रेशो देखील जास्त पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा फॅक्टर जो आहे तो आपण वीकमध्ये कन्सिडर करणार आहोत. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियल. त्यासाठी आपण सगळ्यात पहिले प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता PNL जर आपण बघितलं तर 2014मध्ये त्यांना सेल झाला होता 12,220 करोडच्या आसपास आणि तो वाढून आता लास्ट इयरमध्ये 2025मध्ये झालेला आहे 33,906 करोडच्या आसपास. म्हणजे या 10 ते 11 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ जी आहे ती सेल्समध्ये झालेली पाहायला मिळते. आणि मध्ये जर आपण पाहिलं 2015 पासून 2024 पर्यंत म्हणजे मधला जो पिरियड आहे, तर इयर ऑन इयर आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ होताना पाहायला मिळते. म्हणजे कन्सिस्टंटली सेल्स जो आहे तो यांचा वाढत आहे. आता कंपॅरेटिव्हली जर आपण नेट प्रॉफिट बघायचं झालं तर नेट प्रॉफिटमध्ये देखील आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ होताना पाहायला मिळते. इयर ऑन इयर बोलतोय मी. बघा चांगल्या प्रकारे वाढत आहे. 2024 पर्यंत कन्सिस्टंटली वाढलेला आहे, परंतु लास्ट इयरमध्ये 2025मध्ये थोडासा जो नेट प्रॉफिट आहे तो डाऊन झालेला आहे 3,710 करोड. म्हणजे एखादा वर्ष खराब जाऊ शकतो, परंतु ओव्हरऑल जर आपण विचार करायचा झाला तर प्रॉफिट अँड लॉस शीट आपल्याला चांगली पाहायला मिळते. त्याच्यामुळे फायनान्शियल जे आहेत आपण स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करणार आहोत. 3 फॅक्टर बघितले, आपल्याला फंडामेंटल स्ट्रॉंग पाहायला मिळालेत आणि फायनान्शियल स्ट्रॉंग पाहायला मिळालेत. फक्त सेकंड फॅक्टर होता व्हॅल्युएशन, जो आपला वीकमध्ये पाहायला मिळाला आहे, म्हणजे स्टॉक इथे आपला महाग आहे असं समजलं आहे. आता चौथा फॅक्टर आहे तो म्हणजे चार्ट. त्यासाठी आपण डायरेक्टली आता चार्टवर जाऊया. आता चार्टवरती इथे तुमच्यासमोर मी मंथली टाइम फ्रेम ओपन केलेली आहे आणि आता जर आपण बघितलं हा स्टॉक जो आहे ज्या प्राईसवरती ट्रेड करतो आहे ती प्राईस जर आपण याच्या पूर्वी जर बघायला गेलं मित्रांनो तर 2021मध्ये तो एक बॉटम बनला होता. 2021मध्ये ज्या प्राईसला स्टॉक होता त्याच प्राईसवरती आता आलेला आहे मित्रांनो. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्राईस जी आहे ती आहे तिथेच आपल्याला पाहायला मिळते. याचा स्पष्ट अर्थ आहे मित्रांनो, ज्या कोणी इन्व्हेस्टर्सने या स्टॉकमध्ये 4 ते 5 वर्षापूर्वीची एंट्री घेतली असेल तर आजपर्यंत त्यांना रिटर्न जे आहे ते 0 मिळाले असेल. त्याच्यामुळेच मित्रांनो मी नेहमी सांगत असतो, मला फक्त स्टॉकच्या नावाने आपण किंवा एखाद्या न्यूज आली म्हणून स्टॉकमध्ये एंट्री करून चालत नाही. त्या स्टॉकचं तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस केलं, आकडेवारी जर बघितली आणि त्याच्या अकॉर्डिंग योग्य टाईमवरती एंट्री घेऊन योग्य टाईमवरती एक्झिट घेतली तरच तुम्हाला स्टॉकमध्ये चांगल्या प्रकारचा प्रॉफिट मिळत असतो. आता ज्या प्राईजला स्टॉक आहे मित्रांनो तो एक डिमांड झोन आहे, स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. मल्टिपल टाईम तिथे स्टॉकने रिस्पेक्ट केलेला आहे आणि बाउन्स करून वरती जाण्याचे प्रयत्न केलेत. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला झोन जो आहे तो तुम्हाला ड्रॉ करून देतो, म्हणजे तुम्हाला स्टडी करायला सोपं जाईल. आता मी हा झोन ड्रॉ केला आहे तो 2110 ते 2217च्या आसपास आहे. स्ट्रॉंग डिमांड झोन आहे मित्रांनो. बघा इथे एकदा अटेम्प्ट केलेला आहे, त्यानंतर वरती जाण्याचे प्रयत्न केलेत, पुन्हा तिथे सक्सेस भेटला नाही, पुन्हा खालीला स्टॉक आणि पुन्हा तिथून बाउन्स करण्याचे प्रयत्न केलेत. चांगल्या प्रकारची आपल्याला एक 6 ते 7 महिन्याची रॅली पाहायला मिळाली. पुन्हा करेक्शन आले आणि पुन्हा करेक्शन आल्यानंतर आता इथून पुन्हा बाउन्स करून स्टॉक आता वरती जाण्याचे प्रयत्न करत आहे. आता हा जो झोन आहे तो ब्रेक करायचे चान्सेस खूपच रेअरली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता अजून देखील मार्केटमध्ये अनसर्टनिटी आहे. समजा एखादी बॅड न्यूज आली आणि हा जर झोन ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट तुम्हाला मी स्टडीसाठी देऊन ठेवतो. नेक्स्ट सपोर्ट इथे आपल्याला एक 1911च्या आसपास पाहायला मिळत आहे. आणि वरती जर रेसिस्टन्स बघायचे झाले तर नियरेस्ट पहिला रेसिस्टन्स आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे एक 2534च्या आसपास. त्यानंतर पुढचा रेसिस्टन्स पाहायला मिळतो आहे 2979 आणि त्यानंतर पुढचा रेसिस्टन्स जो आहे तो 3402च्या आसपास पाहायला मिळते. इथे एक सप्लाय झोन आहे, म्हणजे इथे सेलर्स जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह आहेत. तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स आहेत मित्रांनो. आता या स्टॉकवरती माझा जर पर्सनल व्ह्यू सांगायचा झाला तर मी पर्सनली या स्टॉकपासून लांब राहणंच बेटर मानेल. त्याच्यामागचं कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो. आपण 4 फॅक्टर बघितले. त्यातला पहिला फॅक्टर होता फंडामेंटलचा, जो आपला स्ट्रॉंग पाहायला मिळाला. दुसरा फॅक्टर होता व्हॅल्युएशनचा, जो आपला वीकमध्ये पाहायला मिळाला. तिसरा फॅक्टर होता फायनान्शियलचा, तो देखील आपला स्ट्रॉंग पाहायला मिळाला. आणि चौथा फॅक्टर होता म्हणजे चार्ट, जो आपला वीक पाहायला मिळतोय. फक्त 2 फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळालेत आणि 2 फॅक्टर वीक पाहायला मिळाले असल्या कारणामुळे या स्टॉकपासून आपल्याला लांब राहणंच आपल्यासाठी चांगलं राहणार आहे. परंतु जे कोणी ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स असेल मित्रांनो त्यांच्यासाठी मी ऑलरेडी लेवल्स दिलेले आहेत. या न्यूजमुळे कोणी एंट्री केली असेल किंवा एंट्री करण्याचा प्रयत्न करत असतील तुम्ही एंट्री करू शकता, कारण की स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. परंतु तुमच्या रिस्कवरती तुम्हाला करावं लागेल मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, स्टॉप लॉस मेंटेन करून पुढे जायचं आहे. आणि जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांना अजून वेट करायचं आहे. जोपर्यंत 2979 जी लेवल जी दिली मित्रांनो तुम्हाला मी, म्हणजे जो रेसिस्टन्स दिलेला आहे, जोपर्यंत तो ब्रेक करून वरती 1 ते 2 महिने स्टॉक सस्टेन करत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट इथे अपट्रेंड चालू झाला आहे असं आपण बोलणार नाही आहोत.
तर अशा प्रकारची माहिती मित्रांनो, ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केली, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आम्ही तुमच्यासाठी आणू, त्याची अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाईल आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही.